चला लक्ष द्या. सांगा समीकरण पहिलं काय होतं, काय दिलं होतं? 16x². सांगा 16x² मायनस, लक्ष द्या इकडे. हे गणित अगदी सोपं होतं. फक्त मायनसचं 25 तिकडं न्या म्हणजे होईल 16x² बरोबर प्लसचं 25. 16 तिकडं न्या म्हणजे x² बरोबर 25 भागिले 16. कटत असेल तर कटवा. आता कटते का? नाही. वर्ग तिकडं न्या. वर्गमुळात x बरोबर प्लस मायनस वर्गमुळात 25/16 म्हणजे x बरोबर प्लस मायनस बाहेर निघून 5/4 म्हणजे x बरोबर एकदा 5/4 प्लसचा आणि x बरोबर एकदा 5/4 मायनसचा असं उत्तर येईल. दुसरं केलं तर सर अवयव करूनच सोडवायचंय तर आपल्याला असं करावं लागेल. हे आपलं पहिलं गणित आहे. हेच समीकरण आपण असंही सोडवू शकता. 16x² मायनस 25 बरोबर 0. इकडे लक्ष द्या. यामध्ये काय नाही? बी नाही. बी आता सर बी कुठला आला म्हणायचं? ax² प्लस bx प्लस c बरोबर 0. हे आपलं समीकरणाचं साधारण रूप आहे. त्याच्यातली बी नाही, याच्यात डायरेक्ट सी आहे. ओके, मग आपण बी लिहू. त्याच्यात पहिल्यांदा असं लिहावं लागेल 16x² प्लस 0x मधलं काय बी नाही म्हणजे मायनस 25 बरोबर 0. आता फोड करावी लागेल. कोणाची? 25ची 16ची की 25 आणि गुणिले 16 करून? 25 गुणिले 16 करून आहे की नाही. इथं लिहितो मी. किती होत आहे बघा. 25 गुणिले 16 म्हणजे 25 सक 150 ला 0 हाच्याले 15 25 एक 25 25 आणि 15 40. 400ची फोड करणार आहे. कशी फोड? बेरीज या 0 किंवा वजाबाकी या 0. कोणत्याही संख्येची बेरीज 0 येणं अशक्य घटना आहे. बरोबर आहे का? बेरीज 200 का 200. मी काय म्हणलो आता बघा. मी काय म्हणलो? कोणत्याही दोन संख्यांची बेरीज 0 येणे कशी आहे? अशक्य घटना आहे. पण कधी? दोन्ही संख्या वेगळ्या असतील तर. वेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या दोन संख्यांची बेरीज कधीच 0 येणार नाही. यावरून आपल्याला काय कळते? सारखेच आकडे घ्यावं लागेल. इकडं 20 घेतल्यानं तिकडं 20, इकडं 12 घेतल्यानं तिकडं 12 असं घेतलं तर बेरीज किंवा वजाबाकी 0 येऊ शकते. मग आपण काय करू? इकडं 20 इकडं 20 घेऊ. इथं 0 आणायचंय आपल्याला. काय करून 0 आणायचंय? आपण म्हणूया इथं मायनसचं 400 आहे. ओके, -400 एकाला प्लस देऊ एकाला मायनस देऊ. ओके, म्हणजे 16x² प्लस 20x मायनस 20x मायनस 25 बरोबर 0. याच्यातून 4 कॉमन काढू. 4x बाहेर निघाला. 16 मधला 4 बाहेर गेला. 4x मध्ये राहिला. प्लस 20 मधला 4 गेला. 5 राहिला. मायनस नाही, थोडी जागा सोडून है ना, जशाला तशी किंमत. 4x प्लस 5 इथं -24 बरोबर 0. जे मधलं आहे ते लिहा. 4x प्लस 5 बरोबर 0.
ठीक आहे, हा 20 चोक 80 होत आहे ना, म्हणजे तिथं काय घ्यावं लागते, 5 घ्यावं लागेल. हा -5 तिथं बरोबर किती 0. मग 4x प्लस 5 बरोबर 0 आणि 4x मायनस 5 बरोबर 0. म्हणजे 4x बरोबर -5, x बरोबर -5/4. आणि दुसरं समीकरण आहे 4x बरोबर +5, x बरोबर 5/4. दोन्ही पद्धतीनं सोडवलेलं आहे. नेक्स्ट दुसरं गणित काय दिलं होतं, x चा वर्ग प्लस 7x प्लस 10 बरोबर 0. हे गणित तर अगदी सोपं आहे. ए बी सी सगळ्यांच्या किमती तिथं दिलेल्या आहेत. ओके, आपल्याला 10ची फोड करावी लागेल. कितीची, 10ची. 7 या 5 दुनी 10, करेक्ट, 5 दुनी 10. दोघांचं काय केल्यानं 7 येते, पहिलंच चिन्ह देऊन टाकू. 7च्या समोर जे आहे ते मोठ्याला, दोघाची बेरीज करून 7 येईल म्हणून याला बी प्लस. म्हणजे x चा वर्ग प्लस 5x प्लस 2x प्लस 10 बरोबर 0. x कॉमन काढा, x प्लस 5 होईल. थोडी जागा सोडा, x प्लस 5 होईल. बरोबर किती होईल 0. प्लस 2 ला 2, म्हणजे x प्लस 5 बरोबर 0 आणि x प्लस 2 बरोबर 0. म्हणजे x बरोबर -5 आणि x बरोबर -2. हे समीकरण. ज्यांचं आले त्यांनी राईट करा. तिसरं 2m चा वर्ग प्लस 3m बरोबर 9. हे बी समीकरण सोडवायला अगदीच सोपं आहे. 9 आहे, ठीक आहे, बरोबर 9. बरोबरचं 9 इकडं आणा, म्हणजे 2m चा वर्ग प्लस 3m मायनस 9 बरोबर 0. 9 दोन्ही 18, 18ची फोड करावी लागेल मायनसच्या 18ची. बेरीज या 3, साहित्र्यांक 18, बेरीज किंवा वजाबाकी 3 आली तरी जमते. साहित्र्यांक इथं प्लस आहे, मोठ्याला प्लस, दोघांची वजाबाकी इथं मायनस. मग इथं लिहितो 2m चा वर्ग प्लस 6m मायनस 3m मायनस 9 बरोबर 0. इथून 2m कॉमन काढू, 2m बाहेर निघाला, m मध्ये राहिला, प्लस 3 राहिला. 3 कसं काय, 3 दोन्ही 6 होतं. m प्लस 3 बरोबर किती 0. इथं राहिलं मायनसचं 3, म्हणजे m प्लस 3 बरोबर 0 आणि 2m मायनस 3 बरोबर 0. प्लसचं 3 तिकडं न्या, m बरोबर मायनसचं 3. आणि इथं 2m बरोबर प्लसचं 3 तिकडं जाऊन आणि m बरोबर 3/2. हे समीकरण झालं. नेक्स्ट सांगा, 5x चा वर्ग किती गणित आहे, 5x चा वर्ग मायनस 3x मायनस 2 बरोबर 0. कितीची फोड करावी लागेल, थांब आता बघूया कोणाकोणाला उग खरडूनच घ्यायला की काही आहे. हां उभा राहा रे, कितीची फोड करावं लागेल. हां वाके कर. हां कुठं आहे 10, 10ची कसं, कोणत्या कोणत्याची बी गुणाकार करतात. हां म्हणजे पहिल्या आणि शेवटच्याचा गुणाकार झाला. 5 दुनी 10 मायनस 10 ची फोड करायची, 3 आणायचे. फोड सांग बरं. हां 5 दुनी 10, बरं 5 दुनी 10. कोणाला प्लस देऊ कोणाला मायनस देऊ,
कोणाला कोणतं चिन्ह देतात? कोण सांगाल कोणाला कोणतं चिन्ह देतात? हा सांग रे वाकेकर. 5 ला मायनस कस काय? मोठ्याला कुठलं चिन्ह देतात? 3 च्या समोर जे चिन्ह आहे, मधल्याच्या समोर जे चिन्ह आहे ते चिन्ह मोठ्या संख्येला देतात. सांगलो की नाही 1000 वेळेस? जेवढ्या वेळेस गणित केलो तेवढ्या वेळेस सांगितलं, मधल्याला जे चिन्ह आहे ते मोठ्याला द्या. मग दोघांची काय केल्यानं 5 आणि 2 ची काय केल्यानं 3 येईल? वजा बाकी केल्यानं 3 येईल. वजा बाकी करण्यासाठी म्हणजे होण्यासाठी वेगळे चिन्ह पाहिजेत. मग हे वेगळे चिन्ह पाहिजे. असं ज्याला चिन्ह देता आलं त्याचं बरं आहे, नाही तर त्यानं काय बी चिन्ह देईल आणि काय बी करेल. गणित चुकतात. आपल्याला वाटते फोड झाली म्हणून, पण होत नाही. आता बघा इथं लिहायचं आहे आपल्याला 5x वर्ग मायनस 5x इथला प्लस 2x हा मायनस 2 बरोबर किती? 0. इथून आपण 5x कॉमन काढू, मध्ये राहतं x मायनस 1. थोडी जागा सोडा आणि x मायनस 1 लिहा. इथं मध्ये x गेलंय तर इकडं प्लसचं 2 राहील. गुणून बघा बरोबर आहे का? म्हणजे बाहेरचं आहे 5x प्लस 2 बरोबर 0 आणि x मायनस 1 बरोबर 0. प्लसचं 2 तिकडं न्या. 5x बरोबर मायनसचं 2 आणि x बरोबर प्लसचा 1. 5 तिकडं न्या. x बरोबर मायनस 2/5 आणि हे x बरोबर 1 आलेलं आहे. चौथं गणित झालं. 5वं गणित सांगा. कंसात x प्लस 1/2 कंसाचा वर्ग की कंसाचा वर्ग बरोबर 1. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, इकडे लक्ष द्या. आता अतिशय महत्वाचं गणित आहे. गणित आपलं साधारण रूपात नाही. साधारण रूप कोण सांगेल वर्ग समीकरणाचं? हा सांग. हा या रूपात आहे का? नाही. याला आणावं लागेल या रूपात. पहिलं कोणत्या रूपात? ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 या रूपात समीकरण आणावं लागेल. इज दॅट क्लिअर? पण कसं आणू बाबा? कोणी काय करतात विद्यार्थी? इकडे लक्ष द्या. या कंसाचा वर्ग आहे, मग x वर्ग प्लस 1/2 वर्ग असं करून टाकतात. असं करता येत नाही. इथं आपल्याला सूत्राचा वापर करावा लागेल. कोणत्या सूत्राचा? इकडे बरोबर आहे किती आहे? बरोबर किती आहे तिकडे? इथं आपल्याला सूत्र वापरावं लागेल a प्लस b कंसाचा वर्ग बरोबर काय म्हणतंय? a चा वर्ग प्लस 2ab प्लस b चा वर्ग. इकडे लक्ष द्या. a म्हणजे इथं x आहे, b म्हणजे इथं 1/2 आहे. a म्हणजे इथं काय? x आहे आणि b म्हणजे इथं काय? 1/2 आहे. मग a चा वर्ग म्हणाले त्यानं, तर आपण म्हणणार x चा वर्ग प्लस म्हणाले सूत्र, तर आपण बी प्लस लिहिणार. मग त्यानं 2 म्हणतंय, आपण बी 2 म्हणणार. त्यानं a म्हणालाय इथं बघा, तर आपण म्हणणार x. त्यानं b म्हणालाय तर आपण म्हणणार 1/2. प्लस म्हणालाय प्लसला प्लस. b चा वर्ग म्हणालाय तर 1/2 चा वर्ग बरोबर इकडे 1 आहे जशाला तसं. मग x चा वर्गला x चा वर्ग, इथं प्लसला प्लस, इथला मायनस, हे 2 भागाकाराला कटलं. x 1च राहिलं प्लस 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4 बरोबर 1. समजलं का? आता याच्या छेदाला किती आहे? सगळ्याच्या छेदाला 4 आणावं लागेल का? सगळ्याच्या छेदाला 4 आणावं लागेल. इथं x चा वर्ग आहे, त्याला वरी खाली 4 न गुणूत. इथं x आहे, त्याला बी वरी खाली 4 न गुणूत आणि सगळ्यांच्या छेदाला 4 आणू.
आणि सगळ्याच्या छेदाला 4 आला तर एकच 4 लिहिता येते, एक 4 उचलून तिकडे घेऊन जाऊ. ओके, म्हणजे इथं लिहावं लागल 4x वर्ग भागिले 4. कसं र 4 न वरी बी गुणलो 4 न खाली बी गुणलो. खाली कोणाला गुणल्या सर? खाली कोणीच नाही. गणिताचा चष्मा लाव, खाली एक आहे दिसल. प्लस 4x भागिले 4 प्लस 1/4 तर पहिल्यापासूनच आहे बरोबर 1. आता सगळ्याच्या छेदाला 4 आलेला आहे. मग एकदाच लिहू 4x वर्ग प्लस 4x प्लस 1 भागिले एकदा 4 बरोबर 1. प्लसचा भागाकाराचा 4 तिकडं नेऊ, म्हणजे 4x वर्ग प्लस 4x प्लस 1 बरोबर 1 गुणिले 4. म्हणजे 4x वर्ग प्लस 4x प्लस 1 बरोबर 4. 4 1 4 प्लसचं 4 इकडं आणतो, म्हणजे 4x वर्ग प्लस 4x प्लस 1 मायनस 4 बरोबर 0. कसं काय मायनस 4? हा, म्हणजे 4x वर्ग प्लस 4x मायनस 3 बरोबर 0. आता 3 कसं झालं? वजाबाकी झाली. हे आलं आपलं समीकरण. 4x वर्ग प्लस 4x मायनस 3 बरोबर 0. हे आहे आपलं वर्ग समीकरण. आता आपण त्याला वर्ग समीकरणामध्ये बदलून घेतल्या. आता याचा फोड करू. कोणाची फोड करू? 4 ची का 3 ची? 4 गुणिले 3 ची. 4 त्रिकम मायनसच्या 12 ची फोड करायची. उत्तर 4 या. 6 दुनी 12. 6 मधून 2 गेलं की 4 येते, म्हणजे 6 दुनी 12 बरोबर आहे का? इथं 4 च्या समोर जे चिन्ह आहे ते मोठ्या संख्येला द्या. प्लसचं 6 मायनसचं 2, म्हणजे 4x वर्ग प्लसचं 6x मायनस 2x मायनस 3 बरोबर. आता या दोघांमध्ये 2 कॉमन निघते, कारण दोघं पण 4च्या पाड्यात 6 येणार, 6च्या पाड्यात 4 येत नाहीत, पण दोन्ही किमती 2च्या पाड्यात येतात का? 4 बी 2च्या पाड्यात येते, 6 पण 2च्या पाड्यात येते. म्हणून आपण 2x कॉमन काढू. किती काढू? इथं लिहू 2x बाहेर निघाला. 4x मधला 2x बाहेर गेला तर मधी राहिला 2x. 6 मधलं 2x बाहेर गेलं म्हणजे 3 राहिलं. थोडी जागा सोडा. 2x प्लस 3 जशाला तसं लिहा बरोबर 0 लिहा. इथं काय लिहा? बघा इथं 2x आहे, इथं बी 2x आहे. मग किती न गुणलं तर 2x येईल, तर -1 न जशाला तसं. मग आता 2x प्लस 3 बरोबर 0 आणि 2x मायनस 1 बरोबर 0. प्लसचं 3 तिकडे न्या. 2x बरोबर मायनसचं 3 आणि इथं 2x बरोबर प्लसचा 1. 2 तिकडे न्या. x बरोबर मायनसचं 3/2 आणि x बरोबर 1/2 असं समीकरणाचं उत्तर येईल. ठीक आहे, 5वं गणित झालं. 6वं गणित 2x प्लस 3 कंसाचा वर्ग बरोबर 16. इथं पण आपल्याला तेच सूत्र वापरावं लागेल. ओके, तर सूत्र कोणतं वापरणार म्हणले आपण? a प्लस बी कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग प्लस 2ab प्लस b चा वर्ग. a म्हणजे आपल्याकडे काय आहे? 2x आहे. मग असं लिहावं लागेल 2x चा वर्ग प्लस 2 सूत्रातलं a म्हणजे 2x गुणिले b म्हणजे 3 प्लस b चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग बरोबर 16. म्हणजे 2x चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग किती? 4x चा वर्ग प्लस
बेदुनी चारित्रिकम 12x प्लस 3 चा वर्ग बरोबर बरोबरचा 16 इकडे आणू 4x चा वर्ग प्लस 12x प्लस 9 मायनस 16 बरोबर 0. मायनसचं 16 कसं मग 4x चा वर्ग प्लस 12x 16 मधून 9 गेलं मायनस 7 बरोबर 0. आता झालं समीकरण साधारण रूपात झालंय का. मग अवयव पाडू 7 चौक 28 मायनस 28 चे अवयव पाडू 14 दुनी 28 बरोबर आहे का. मोठ्या संख्येचं चिन्ह देऊ कोणतं 14 ला प्लस याला मायनस बरोबर आहे का. 14 ला प्लस कसं काय मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह 12चं करेक्ट. इथं लिहू 4x चा वर्ग मायनस 2x लिहू प्लस 14x मायनस 7 बरोबर. हिथून 2x कॉमन काढू हे 2x बाहेर निघालं कसं 4 आहे तिथं मग इथं 2x राहील अजून मायनस 1 राहील मग जागा सोडा 2x मायनस 1 लिहा बरोबर किती 0. मध्ये किती बघा बघा इथं 2x आहे इथं 14x आहे 2x ला किती न गुणल्यानं 14 होईल प्लसचं 7 मग मधलं 2x मायनस 1 बरोबर 0 आणि 2x प्लस 7 बरोबर 0. आता आपण काय करू हे मायनसचा 1 तिकडे नेऊ 2x बरोबर प्लसचा 1 आणि x बरोबर 1/2 इथं 2x बरोबर मायनसचं 7 आणि 2 तिकडे नेलं तर x बरोबर मायनसचं 7 भागिले 2 ठीक आहे झालं. लिहून घ्या 7वं चालू आहे हा सांगा 7वं 1/4 कंसात y 5चा कंसाचा वर्ग बरोबर असंच आहे का सेम. आता लक्ष द्या इकडं या 1/4 ला 1/4 जशाला तसं लिहावं लागेल आणि इथं सूत्र वापरावं लागेल आत्ता वापरलेलं कोणतं a प्लस b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग प्लस 2ab प्लस b चा वर्ग. मग इथं कंस करू y चा वर्ग a म्हणजे y चा वर्ग प्लस 2 गुणिले a म्हणजे y गुणिले b b म्हणजे 5 प्लस b चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग कंस बंद बरोबर 9. या 1/4 ला 1/4 जशाला तसं y च्या वर्गाला y चा वर्ग प्लस 5 दुनी 10y प्लस 5 चा वर्ग 25 बरोबर 9. आता बघा या कंसाला 4 न गुणण्यापेक्षा आपण हे 4 भागाकाराचं उचलून तिकडे नेऊ. मग इकडे काय राहील y चा वर्ग प्लस 10y प्लस 25 बरोबर 9 गुणिले 4 म्हणजे y चा वर्ग प्लस 10y प्लस 25 बरोबर 9 चोक 36 समजलं. आता आपण काय करू ते 36 उचलून इकडे आणू म्हणजे y चा वर्ग प्लस 10y प्लस 25 मायनस 36 बरोबर 0. मग आता y चा वर्ग प्लस 10y मायनस 11 बरोबर 0. 11 ची फोड करायची 10 या 11 1 11 इथं प्लस इथं मायनस चिन्ह दिल्या इथं y चा वर्ग प्लस 11y मायनस 1y मायनस 11 बरोबर 0.
आता y कॉमन काढू, मध्ये राहते y प्लस 11, थोडी जागा सोडा, y प्लस 11 जशाला तसं बरोबर 0. इथं मायनसचं 1 लिहावं लागेल, मग y प्लस 11 बरोबर 0 आणि y मायनस 1 बरोबर 0. कुठलं कुठलं घ्यालो समजाले की कुठलं कंसातलं एकदा घ्यालो आणि कंसांच्या बाहेरचं एकदा घ्यालो. मग प्लसचा 11 तिकडे न्या, y बरोबर मायनसचा 11 आणि y बरोबर मायनसचं 1 तिकडे गेलं, प्लसचं 1 झालं. असं 7वं गणित होतं. 8वं सांगा. x प्लस 42/x बरोबर 13. इकडे लक्ष द्या, समीकरण साधारण रूपात नाही. मग काय करावं लागेल, या एक्सच्या खाली काही बी नाही म्हणजे तिरपा गुणाकार करू. x गुणिले x 1 गुणिले 42 भागिले x1 x बरोबर x तिकडे नेऊ, x चा वर्ग प्लस 42 बरोबर 13x बरोबर आहे. 13x इकडे आणू, x चा वर्ग मायनस 13x प्लस 42 बरोबर 0. हे झालं आपलं समीकरण साधारण रूपात. कशाची फोड पाडायची, 42 ची फोड पाडायची. 7 सकम 42, 7 आणि 6 13, प्लस कोणाला देऊ मायनस कोणाला देऊ, दोघाला मायनस देऊ. अरे पहिलं मोठ्या संख्येला मायनस, मग दोघाची बेरीज करायची मायनस, मग x चा वर्ग मायनस 7x मायनस 6x प्लस 42 बरोबर 0. x कॉमन काढा, x मायनस 7 दुसऱ्या कंसात x मायनस 7 बरोबर 0, तर मायनसचं 6. मग x मायनस 7 बरोबर 0 आणि x मायनस 6 बरोबर 0. मायनसचं 7 तिकडे न्या, x बरोबर प्लसचं 7 आणि x बरोबर प्लसचं 6 असं समीकरण आलेलं आहे. अगदी सोपे होते. हां 9वं सांगा. 9x चा वर्ग मायनस 34x मायनस 8 बरोबर 0. समीकरण साधारण रूपात आहे. 9 8 72 मायनसची 72, दोघाची फोड 34 करेक्ट, 36 दोन्ही 72. ये मोठ्या संख्येला मायनस, याला प्लस. मग इथं लिहूया 9x चा वर्ग मायनस 36x प्लस 2x मायनस 8 बरोबर 0. इथून 9 कॉमन काढू, 9x कॉमन निघाला, x राहिला मायनस 4 राहिला, थोडी जागा सोडा, x मायनस 4 जशाला तसं लिहा. इथं x 2x आहे, इथं x आहे, प्लसचं 2 लिहावं लागेल. म्हणजे x मायनस 4 बरोबर 0 आणि 9x प्लस 2 बरोबर 0. म्हणजे x बरोबर मायनस 4 तिकडे जाऊन आणि तर 9x बरोबर प्लसचं 2 तिकडे जाऊन मायनसचं 2 आणि x बरोबर मायनस 2 भागिले 9 असं करावं लागेल. 9. 10वं सांगा. 2x चा वर्ग प्लस 5x प्लस 3 बरोबर 0. करेक्ट. 3 दोन्ही 6, 6 चे अवयव पाडा. 3 दोन्ही 6 म्हणा. इथं प्लस, इथं प्लस. हे चिन्ह कसे द्यायलो समजाले का, कसं द्यायलो रे. मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह द्यायचं, मधल्याचं जे आहे ते, आणि मग नंतर दुसऱ्या संख्येला कोणतं चिन्ह द्यायचं, बेरीज करायची असेल तर सारखं चिन्ह द्यायचं, वजाबाकी करायची असेल तर. बेरीज करणार की वजाबाकी करणार हे कसं करणार, बेरीज करून 5 येते की वजाबाकी करून 5 येते ते बघणार. मग इथं 2x चा वर्ग प्लस
2x लिहावं लागेल हा. 3x लिहिलं तर कॉमन काढताना अवघड जातंय, म्हणून जे पाड्यात येते तेच लिहायचं. म्हणजे 2x कॉमन काढलं, x प्लस 1 राहिलं आणि x प्लस 1 राहिलं बरोबर 0 प्लसचं 3. x प्लस 1 बरोबर 0 आणि 2x प्लस 3 बरोबर 0. x बरोबर प्लसचं 1 तिकडे गेलं, मायनसचं 1 आणि 2x बरोबर मायनसचं 3 म्हणजे x बरोबर -3/2. हे समीकरण. 11 सांगा. x चा वर्ग प्लस 2 वर्गमुळात 2 x -6 बरोबर 0. इकडं लक्ष द्या, वर्गमुळातलं काही जणांना जमणं आलंय. तर आता फोड कितीची करायची? 6ची. इथं लिहितो -6ची फोड करायची आहे. इकडे लक्ष द्या, बेरीज किंवा वजाबाकी करून किती आणायचंय? वर्गमुळातलं 2 पाहिजेच आपल्याला. मग आपण काय करू, तिकडं वर्गमुळात 2 एकदा इकडे बी लिहूत आणि एकदा इकडे बी लिहूत. पहिला समजून घ्या, जे इथं वर्गमुळात दिसालय ते एक एकदा लिहून घ्यायचं. लिहिलं. आता काय करायचं, या 6 मधलं 2 गेलं म्हणायचं. 4 राहिलं नाही, 3 राहिलं, कारण 3 दोन्ही 6 होत. समजलं? 3 दोन्ही किती झालं? 2 तर घेतले आपण, राहिले किती? 3. किती राहिले? इकडं लिहिलो मी, इथं लिहितो नाही तर बघा, हे 2 गुणिले 3 6 होते. हे 2 इकडं आणलो मी. हे बघा 2 मिळून 2 होतात हा. हे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणल्याने फक्त 2 होते. आता राहिलं किती? 3. त्या 3ची अशी फोड करायची की बेरीज किंवा वजाबाकी 2 यावं. याची फोड डबल 3 1 3. इकडे लक्ष द्या, इथं प्लस 2च्या समोर काय, मग मोठ्याला प्लस द्या. दोघाची काय केल्याने 2 येते, मग मायनस द्या. हे एक चिन्ह याच्या पुढे लिहा आणि एक याच्या पुढे. एक आकडा याच्या पुढे, एक आकडा त्याच्या पुढे. पुन्हा 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 सांगालो काय काय केलो बघा. ज्याची फोड करायची ते लिहिलो, जे वर्गमुळात आणायचे ते दोन्हीकडे लिहिलो, मग उरलेल्याची फोड केलो, त्याच्या समोरचं याव. 3 उरलं होतं, त्याची फोड केलो. कशी फोड केलो, त्याच्या समोरचा आकडा या अशी फोड केलो. 3 1 3 आणि ते उचलून एक एक चिन्ह पुढे लिहून टाकलं. आता जे आलंय ते लिहून, x चा वर्ग प्लस 3 वर्गमुळात 2 मायनस 1 x राहिला, x मायनस 1 वर्गमुळात 2 x मायनस 6 बरोबर किती? 0. समजलं? आता इथून x कॉमन निघते, फक्त काय निघते? इथं लिहितो x कंसात x प्लस 3 वर्गमुळात 2 कंस बंद. थोडी जागा सोडा, x प्लस 3 वर्गमुळात 2 जशाला तसा बरोबर किती? 0. आता इथं बघा, इथं काय आहे? इथं काय आहे? इथं काय आहे? 1 वर्गमुळात 2x आहे. हे x तर मध्ये गेलाय, मग बाहेरला कोण? मायनसचा 1 वर्गमुळात 2. समजलं? तर त्याचं मूल्य किती होते बरोबर. मग हे x प्लस 3 वर्गमुळात 2 बरोबर 0 एकदा, x मायनस 1 वर्गमुळात 2 बरोबर 0 एकदा, प्लसचं तिकडे न्या, x बरोबर -3 वर्गमुळात 2 आणि x बरोबर प्लसचं 1 वर्गमुळात 2 असं समीकरणाचं उत्तर येईल. नंतर लिहून घ्या. कितवं झालं? 11वं झालं. शेवटचं सांगा. 12वं. 48 x चा वर्ग मायनस 13x मायनस 1 बरोबर 0. सोपं आहे. 48 1
48 एक 48. कुठं कोणाकोणाचा गुणाकार केलो? पहिल्याचा आणि शेवटचा. मायनसचा येईल ते बी, कारण मायनस आहे. याची फोड करणार 13 या 16 त्र्यांग 48. 16 मधून 3 गेलं की 13 होतं. इथं लिहितो 16 त्र्यांग 48. इथं मायनस आहे, मोठ्या संख्येला मायनस दिलो. दोघाची वजाबाकी केल्यानं 13 आहेत. मग 48 एक्सचा वर्ग मायनस 16 एक्स प्लस 3 एक्स मायनस 1 बरोबर 0. इथं 16 कॉमन काढालो. 16 एक्स बाहेर निघाला. 48 मधून 16 गेला. 3 एक्स मायनस 1, कारण 16 एक्स बाहेर गेले. थोडी जागा सोडा. 3 एक्स मायनस 1 जशाला तसं लिहा. इथं 3 एक्स आहे, इथं 3 एक्स आहे, म्हणजे इथं प्लस 1 येईल. म्हणजे 3 एक्स मायनस 1 बरोबर 0 आणि 16 एक्स प्लस 1 बरोबर 0. 3 एक्स बरोबर मायनसचा 1 तिकडे गेला, प्लसचा 1, आणि तर 16 एक्स बरोबर मायनस प्लसचा 1 तिकडे गेला, मायनसचा 1, म्हणजे एक्स बरोबर 1/3 आणि एक्स बरोबर मायनसचं 1/16 असं समीकरण आलं. तर आता आपण बघणार आहोत पूर्ण वर्ग पद्धती. कोणती पद्धती? इथं लिहालो पूर्ण वर्ग पद्धत. काय सोडवण्याची? वर्ग समीकरण सोडवण्याची ही दुसरी पद्धत आहे, पूर्ण वर्ग पद्धत. कोणती पद्धत? तर लक्ष द्या. पहिल्यांदा आपण एक्सच्या वर्गासोबत कोणताही अंक नसेल तर कसं सोडवा ते बघूया. असं एखादं समीकरण सांगा ज्याच्यामध्ये एक्सच्या वर्गासोबत काही बी नाही. 1 नंबर एक्सचा वर्ग प्लस 7x प्लस 10 हे वालं समीकरण मी पूर्ण वर्ग पद्धतीनं सोडून दाखवतो. इकडे लक्ष द्या. पूर्ण वर्ग समीकरण सोडवण्यासाठी 2 अटी आहेत. किती अटी आहेत? अवयव पद्धतीनं सोडवण्यासाठी एकच अट आहे. काय म्हणते अट? समीकरण साधारण रूपात पाहिजे असं म्हणते. कोण? अवयव पद्धतीची अट. पूर्ण वर्ग पद्धतीचे 2 अटी आहेत. काय म्हणते? समीकरण साधारण रूपात पाहिजे. कसं पाहिजे? साधारण रूपात. आणि ए बरोबर 1 पाहिजे. ए बरोबर किती पाहिजे? 1. म्हणजे एक्सच्या वर्गासोबत एकच पाहिजे, म्हणजे काहीच नाही. त्याच्या सोबत काही असलं तरी सुद्धा आपल्याला एकच आणावं लागते. समजलं? 2 अटी काय म्हणते? समीकरण साधारण रूपात पाहिजे. सुप्रिया झोपा काढायचं नाहीये, इकडे लक्ष दे. काय म्हणालो? समीकरण साधारण रूपात पाहिजे. दुसरी अट काय म्हणते? ए बरोबर. ए कुठे राहते? पहिल्या स्टार्टला. त्याच्या सोबत 1 पाहिजे. किती पाहिजे? समजलं? समजलं का? आता काय करायचं बघा. तिसरी अट काय म्हणते? सी. तिसरी अट आहे सी. जो अंक असेल, जो बी अंक असेल सी च्या ठिकाणी, सी म्हणजे कुठं? लास्टला. ते बरोबरच्या तिकडे न्यायचं. बरोबरच्या काय करायचं? पहिलं आता हे दिलेलं समीकरण आहे. हे समीकरण अटी मान्य करते काय बघू. पहिली अट आहे समीकरण साधारण रूपात पाहिजे. आहे, मान्य झालं. एक समीकरणामध्ये ए बरोबर 1 पाहिजे. आहे, मान्य झालं. दुसरी बी अट झाली. तिसरी अट, आता 2 मान्य झाल्यावर तिसरी अट लागू पडते. काय म्हणते? सी ला तिकडं न्या. सी ला काय करा? बरोबरच्या तिकडं न्या. म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल? एक्सचा वर्ग प्लस 7x बरोबर -10. समजलं? 2 अटी मान्य झालेल्या आहेत. तिसरी अट मान्य करून घेतली आपण. समजलं ना? 2 अटी त्यानं मान्य करावं, मग तिसरी अट आपण मान्य करून घ्यायची. म्हणजे बरोबरच्या तिकडे न्यायचं एकाला. नेलं? आता काय करायचं? आता तिसरे पदची किंमत काढायची. कशाची? तिसरे पद. कोणते पद? तिसरे पदचं सूत्र काय? इकडे लक्ष द्या. तिसरे पदचं सूत्र काय? ए कंसात 1/2
गुणिले x चा सहगुणक. काय आहे? सहगुणक. कंसाचा वर्ग. समजलं काय? सूत्र काय म्हणते बघा. तिसरे पद बरोबर 1/2. मी लिहून घेऊ नका म्हणलो, लय लाता घालीन. लिहून घेऊ नका, समजून घ्या. रागाला आणू नका माणसाला. वेळ देतो आणि काय शिकवलेलं जात नाहीये. थोडा वेळ काढून घरी बी व्हिडिओ बघत जा. तिसरे पद बरोबर 1/2 गुणिले x चा सहगुणक कंसाचा वर्ग. हे तिसरे पदचं सूत्र आहे. कशात सूत्र आहे? मग इथं लिहायचं तिसरे पदला तिसरे पद जशाला तसं. तिसरे पद समजलं? बरोबरला बरोबर, कंसाला कंस, 1/2 ला 1/2 गुणिले x चा सहगुणक म्हणाला. इकडे लक्ष द्या. आपल्याकडे एक अंक आहे x चा वर्ग, एक आहे x. x चा सहगुणक म्हणजे x च्या सोबत जो अंक आहे तो अंक इथं लिहायचा. समजलं? कुठला अंक लिहायचा समजलं? x च्या सोबत जो अंक आहे तो अंक गुणिलेला लिहायचा. प्लसचा असेल तर प्लसचा लिहायचा, मायनसचा असेल तर मायनसचा लिहायचा. कंस बंद करायचं, त्याचा वर्ग करायचा, कारण सूत्रच म्हणते त्याचा वर्ग आहे म्हणून. मग तिसरे पद जशाला तसं. तिसरे पद बरोबर या 7च्या खाली काही नाही, म्हणजे गुणाकारात तिरपा गुणाकार होईना. वरचा वरचा, खालचा खालचा होते. इथं गुणाकार आहे. मग आपण काय करू? 7 × 1 = 7, 2 × 1 = 2 कंसाचा वर्ग. म्हणजे तिसरे पद बरोबर 7चा वर्ग 49 भागिले 2चा वर्ग. हे आली आपली तिसऱ्या पदाची किंमत. कशाची किंमत आली? पहिलं हे काढून घ्यायचं. तिसऱ्या पदाची किंमत आपण काढली. समजलं? खाली लिहायचं ही किंमत समीकरणाच्या दोन्ही बाजूत मिळून. काय लिहायचं? ही किंमत समीकरणाच्या दोन्ही बाजूत मिळवून. हमेशा मिळवायचंच हा, वजाबाकी कधीच करायची नाही. मिळवून. समजून घ्या. समीकरणाच्या दोन बाजू कुठे आहेत? इथं आहेत बघा. समजलं? काय लिहायचं आपण? x चा वर्ग प्लस 7x प्लस 49/4 इकडं मिळवलं. दोन्ही बाजूत म्हणलंय. मग इकडच्या बाजूला बी 49/4 मिळवलं. 49/4 कुठून आणले सर? स्वप्न पडलं होतं तुम्हाला? महाराजांना स्वप्नात येऊन सांगितलं 49/4 घ्या म्हणून? नाही, मी पहिलं किंमत काढलो. तिसऱ्या पदाची किती आली? जेवढी किंमत आली तेवढी दोन्ही बाजूला मिळवायची. इज दॅट क्लिअर? इज इक्वल टू तिकडे काय आहे? -10 प्लस 49/4 दोन्ही बाजूला मिळवलं आपण. काय दोन्ही बाजूला मिळवलं? ते कुठून आलं? तिसऱ्या पदाची किंमत आली. करेक्ट. आता याच्या पुढे व्यवस्थित लक्ष द्या. लक्ष चुकलं, पायरी चुकली की गणित चुकलं. येईच ना पुढे जाऊन. मग लक्ष द्या इकडे. इथं x चा वर्ग आहे, त्याच्यासाठी आपण x घ्यायचं. काय घ्यायचं? इथं जे चिन्ह आहे, लक्ष द्या. इथं जे चिन्ह आहे, पुन्हा सांगालो, इथं जे चिन्ह आहे ते घ्यायचं. इथल्या चिन्हाशी आपल्याला घेणं देणं नाही. इथं 7x च्या पुढे जे चिन्ह आहे ते घ्यायचं. 7x चा विचार आपण करणार नाही. 7x राहू दे की 15x राहू दे की काय बी राहू दे, आपल्याला घेणं देणं नाही. हे x चा वर्ग आहे म्हणून x घेतलो. x च्या वर्गासाठी काय घेतलो? 7x च्या समोरचं काय घ्यायचं? चिन्ह घ्यायचं. 7x च्या समोर मधल्याच्या समोरचं चिन्ह घ्यायचं. मायनस राहो प्लस राहो जे आहे ते घ्यायचं. मग 7x चा विचार करायचा नाही. मग काय करायचं बघा, याच्या समोरच्या चिन्हाचा विचार करायचा नाही. याच्या समोरच्या चिन्हाचा विचार करायचा पण आकड्याचा करायचा नाही. याच्या समोरच्या चिन्हाचा विचार करायचा नाही पण आकड्याचा करायचा.
समजायला काय म्हणालो? एक्सच्या वर्गासाठी एक्स घेतलो, मधलं जे अंक आहे त्याच्या समोरच्या चिन्हाचा विचार करायचा, चिन्ह घ्यायचं पण अंक घ्यायचा नाही. आणि तिसऱ्या नंबरचं चिन्हाचा विचार करायचा नाही पण अंकाचा विचार करायचा. मग अंकाचा विचार कसा करायचा? 49 ला 49 घ्यायचं नाही, 49 जेवढ्याचा वर्ग आहे तेवढं घ्यायचं. समजलं? भागिले 4 जेवढ्याचा वर्ग आहे ते घ्यायचं. समजलं? मग कंस करायचं, मग त्याचा वर्ग करायचा. सोपं आहे, काय बी नाही. आकडे बघायचे, घ्यायचे, कंस करायचा आणि त्याचा वर्ग करायचा. बरोबर बरोबर. समजलं? आता इकडे लक्ष द्या. या 10च्या खाली काही नाही म्हणजे तिरपा गुणाकार करायचा. आता किती? 4 10 -40 प्लस 49 1 भागिले 4 1. समजलं काही? समजलं का? मग आपण इकडं जे आहे ते लिहायचं, जसं की x प्लस 7/2 कंसाचा वर्ग बरोबर 49 आणि 40 ची काय हो झाले 9 -9 काय रा मुडकं कापून रायतं घालावं लागते भागिले 4 जशाला जसं. समजलं? आता इकडे कंसाचा वर्ग आहे ते वर्ग उचलून तिकडे न्यायचं. वर्ग तिकडे गेल्यानं काय होते? मग इकडे काय राहते? x प्लस 7/2 बरोबर वर्गमुळात 9/4. पण 9/4 प्लस मायनसचे राहतात. वर्गमुळात जेव्हा संख्या जाते तेव्हा ती प्लस मायनस असते. समजलं? इथपर्यंत समजलं? आता काय करायचं बघा. वर्गमुळातून बाहेर निघत असेल तर काढायचं, निघत नसेल तर काढायचं नाही. आन्सर फक्त वरचंच निघते, खालचं निघणार. जे बी निघते ते काढायचं आणि जे निघणार ते मध्येच ठेवायचं. समजाले? काय बी राहो. छेदाचं निघत असेल तर छेदाचं काढून घ्यायचं, वरचं निघत असेल तर वरचं काढून घ्यायचं, दोन्ही निघत असेल तर दोन्ही काढून घ्यायचं, दोन्ही निघत नसतील तर दोन्ही काढायचं नाही. जे आहे ते. पण आता सध्यामध्ये दोन्ही बाहेर निघतात का? मग x प्लस 7/2 बरोबर प्लस मायनस 9 बाहेर निघाला 3 आणि 4 बाहेर निघाला 2. समजलं का? आता काय करायचं? हे प्लसचं 7/2 उचलून तिकडे न्यायचं. म्हणजे आपण असं लिहू शकता की x बरोबर 3 प्लस मायनस आपण काय करू? हे प्लस मायनस 3/2 इथला आणि मायनस 7/2. मायनस 7/2 कसं काय? इकडे प्लस होतं तिकडे जाऊन छेद समान आहे का? 2 2 नसेल तर करून घ्यायचं. आता हाय. मग x बरोबर प्लस मायनस 3 मायनस 7 भागिले 1/2. समजलं? आता x बरोबर हे 3 ला प्लस मायनस आहे, मग 1 प्लस 3 मायनस 7 भागिले 2 म्हणायचं आणि x बरोबर -3 मायनस 7 भागिले 2 म्हणायचं. कारण 3 ला काय होतं? प्लस मायनस होतं. मग एकदा प्लस घेतलं, एकदा मायनस घेतलं. मग आता काय करायचं? तर x बरोबर या दोघाची काय होते बघायचं, वजाबाकी -4 भागिले 2. x बरोबर या दोघाची काय होते? बेरीज होते -10 भागिले 2. बे 1 बे दुनी बे 1 बे पंचे x बरोबर -2 आणि x बरोबर -5. अरे काय वेळ आहेस. आपण 2 चलातील रेषे समीकरण सोडवल्या, कोणत्या बी पद्धतीने सोडवलं तर x y ची किंमत तेच यायला पाहिजे. तसं हे बी समीकरण कोणत्या बी पद्धतीने सोडवल्यानं हेच उत्तर यायला पाहिजे. समजलं? याला कोणती पद्धत म्हणतात? पूर्ण वर्ग पद्धत. आता लिहून घेऊ नका, लक्ष द्या इकडे. आता आपण जे समीकरण सोडवल्या त्यामध्ये a बरोबर 1 पहिल्यापासून होता का?
ए बरोबर 1 आहे पहिल्यापासून. आता असं एखादं गणित सांगा ज्यामध्ये ए बरोबर काहीतरी किंमत दिलेली आहे. सांगा कोणती मी सांगा. 2m चा वर्ग प्लस 3m बरोबर 9 हाय. पहिली अट बसते का? काय म्हणते पहिली अट? समीकरण साधारण रूपात पाहिजे हाय का? मग साधारण रूपात आणू. 2m चा वर्ग प्लस 3m मायनस 9 बरोबर 0. पहिली अट क्लिअर झाली. दुसरी अट काय म्हणते? ए बरोबर घे खरडून, निबार खरडून घ्यायचं आपण. आपल्या ढोसक्यात काही नाही तर काही नाही, वहीत सगळं राहावं. अबे वहीतलं काहीच कामाचं नाही बे, डोसक्यातलं कामाचं आहे. टमरेल घेऊन बसलं तरी आठवते. वही म्हणल्यानं घरी जावं लागते, खोलून बघावं लागते. हा आता दुसरी अट काय म्हणते? ए बरोबर किती पाहिजे? हाय का इथं? मग 1 नाही तर 1 आणू तिथं. त्यासाठी समीकरणाला 2 ने भागून काय करून? का भागालो आता? 1 आणण्यासाठी, अट मान्य करण्यासाठी. मग फक्त एकालाच 2 न भागतो म्हणल्यानं जमना. सगळ्यांना आमंत्रण दिलं, एकाला बुंदा दिला आणि एकाला दिलाच नाही तर जोड्यानं हाणते त्याला. त्यासाठी आपण प्रत्येकाला 2 न भागू. म्हणजे इथं लिहू 2m चा वर्ग भागिले 2 प्लस 3m भागिले 2 मायनस 9 भागिले 2 बरोबर 0. डुश डुश डुशुप डुशुप होईना, कटना, कुठना तर कटना, राहू द्या जशाला तसं. मग काय आलं? m चा वर्ग प्लस 3/2m मायनस 9/2 बरोबर 0. समजलं नाही? लक्ष द्या इकडे. आता हे 2 अटी मान्य झाल्या आपल्या. कोणत्या अटी मान्य झाल्या? पहिली अट इथं मान्य केली आपण, साधारण रूपात पाहिजे. दुसरी अट मान्य झाली, ए बरोबर 1 पाहिजे. आता तिसरी अट काय म्हणते आपल्याला? सी हा आकडा बरोबरच्या तिकडे पाहिजे. मग करून घेऊ. m चा वर्ग प्लस 3/2m बरोबर प्लसचा 9/2. प्लसचा कसं काय? आता काढू तिसरे पद. तिसरे पद बरोबर सूत्र काय? 1/2 गुणिले, आता x चा नाही हा, 1/2 गुणिले m चा सहगुणक. अरे सहगुणक लिहिताच येणार आले मला. कंसाचा चला काय ठेवायला लागल? तिसरे पदला तिसरे पद जशाला तसं बरोबर 1/2 गुणिले m चा सहगुणक काय? 3/2 कंसाचा बरोबर वरचा वरचा गुणाकार 3 1 बेदुनी कंसाचा बरोबर 3 चा वर्ग किती? 9. 4 चा वर्ग किती? समजलं? हे काय आलं? हे तिसरे पद लिहिना मी, ती प लिहितो हा. तुम्ही लिहायचं नाही असं. तिसरे पद पदच लिहा, काना देऊ नका त्या पला. पला काना देऊ नको. 9/16 आलं. काय आलं? इथं काय लिहायचं? ही किंमत समीकरणाच्या दोन्ही बाजूत मिळून, दोन्ही बाजू कुठं आहेत? कुठं आहेत? इथं आहेत, आहे की नाही? हे m चा वर्ग प्लस 3/2m प्लस 9/16 बरोबर 9/2 प्लस 9/16. समजलं? आता इथं लिहून घेतलं ती पची किंमत. आता काय करायचं? m च्या वर्गासाठी घ्यायचा m, याच्या समोरचं चिन्ह 9चं 3 16चं 4 याचा बरोबर. इथं एकतर तिरपा गुणाकार करा नाहीतर छेद समान करून घेऊ.
8 न गुणूत वरी खाली 16 16 होऊन जाते छेदाला. मग हे तर 9 8 72 भागिले 16 प्लस 9/16. काही समजलं काय? नाही समजलं काही जणांना. या 9/2 ला वरी बी 8 न खाली बी 8 न गुणलो. 8 नच का गुणल्या हो सर? 16 आणण्यासाठी. 2 आहे ना खाली, 2 ला 8 न गुणले 16 येते. मग 16 16 सेम झाले का? मग वरच्याची एकाच वेळेस लिहू. हा मग इथं लिहतो m प्लस 3/4 कंसाचा वर्ग बरोबर इथं लिहायचं 72 प्लस 9/16. समजलं का? मग ये m प्लस 3/4 कंसाचा वर्ग बरोबर 72 आणि 9 81/16. इकडचा वर्ग तिकडे नेऊ, इकडचा वर्ग तिकडे नेऊ. इकडे राहते m प्लस 3/4 बरोबर वर्गमुळात 81/16 प्लस मायनस. बाहेर निघत असेल तर बाहेर काढा, नाही निघत असेल तर तसंच सोडा. प्लस मायनस 9/4 निघालं. हे 3/4 तिकडे नेऊ. आता m बरोबर प्लस मायनस 9/4 मायनस 3/4. 4 4 सेम आहे का? m बरोबर प्लस मायनस 9 मायनस 3 भागिले 1/4. मग m बरोबर प्लसचा 9 मायनसचा 3 भागिले 4. m बरोबर मायनसचा 9 मायनसचा 3 भागिले 4. समजलं? मग आता m बरोबर प्लस 9 आणि 3 ची काय हो? 6 भागिले 3 4 काय? आणि m बरोबर मायनस 12 भागिले 4. समजलंय? हो. कटते तर कटवा. बे दुनी बे त्रिक 4 1 4 त्रिकम. m बरोबर 302. m बरोबर -3. हे झालं समीकरण. सोडव. आलं का नाही हे कसं चेक करणार? आपलं पहिलंच उत्तर यावं. अवयव पद्धतीनं सोडून जे उत्तर आलतं तेच उत्तर यावं तर आपलं उत्तर बरोबर आहे. अवयव पद्धतीनं सोडवा असे 50 समीकरण दिलेत. चला सुरू करा आणि 50 सोडवा. हिचं म्हणणं आहे सर हे सूत्र आपण लिहिल्या तशाला तसं असं गृहीत धरा. असंच म्हणणं आहे ना. हे सूत्र लिहिल्या पण या 7x च्या जागी तर मायनस आहे असं म्हणणं आहे ना. मग बघा आता आपण लिहिलं 1/2 ला 1/2 गुणिले x चा सहगुणक. x चा सहगुणक इथं काय आहे? मग आपण -7च लिहायचं इथं. कंसाचा वर्ग करायचा. हा याच्या खाली काही नाही म्हणजे मग ये 7 1 7 -7 1 2 2 याचा वर्ग -7 चा वर्ग प्लस चा 1 4 पुढे जाऊन त्या प्लस काय बी राहू दे मायनस चा वर्ग प्लस येते. इवन नंबर काय म्हणतात? समजलं काय? त्या मायनस येऊ प्लस येऊ गणितात काही फरक पडला. येताना मायनस घ्यायचा. हा